एरंडे परिवाराचा आणि आमचा जो संबंध आहे, आमचे वडील 91 साली नगरपालिकेला पहिल्यांदा उभे राहिले त्यावेळेस कळसकर तुमचे असतील किंवा एरंडे बंधू सगळे असतील, सुधा असतील, उत्तम सर असतील, सगळेच असतील, हे सगळेजण सगळ्यात पुढे म्हणजे प्रचार प्रमुख होते वडिलांचे. आमचे वडील डॉक्टर होते, त्यांना राजकारणात अजिबात इच्छा नव्हती काम करण्याची, परंतु ज्या नानासाहेब गाडे आणि मनुष्य गाड्यांचा उल्लेख केला, वसंतराव गाड्यांचा उल्लेख देखील मला असं वाटतं झालं पाहिजे की हे सगळे लोक जे होते त्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला डॉक्टर तांबेंना उभं करायचं. त्यांनी त्यांना नगरसेवक केला, त्याच्यानंतर ते नगराध्यक्ष झाले आणि तिथून पुढं पहिल्यांदा 91 नंतर आजपर्यंत नगरपालिकेचे 5-5 वर्षाचे कार्यकाळ पूर्ण करते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या परिवाराचा आणि आमचा एक अत्यंत जुना आणि लहानपणापासून म्हणजे मी लहानपणापासून यांना पाहत आलेलो आहे. त्यांच्या आईचे कष्ट आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे, यांच्या तिन्ही भावांचे कष्ट आम्ही पाहत आलेलो आहे. त्रिमूर्तीच्या माध्यमातून व्यवसाय सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते करतात, ते देखील आम्ही पाहत आलेलो आहे. पुन्हा एकदा माऊली इंदुबाई गणपत एरंडे यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी परमेश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देव अशी परमेश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. त्याप्रमाणे रवींद्र एरंडे, उत्तम एरंडे आणि सुधा एरंडे आणि उर्मिला गाडी आणि सुमिता आहे. खरं तर आमचे उत्तम एरंडे सर हे आणि हेमलता हे असे खूप जवळचं नातं आमचं आणि त्यांचं आहे. आता रवींद्र एरंडे यांनी नाशिकला सुद्धा कार्यक्रम ठेवला होता मागे, मातृगौरव पुरस्कार, आणि त्यावेळेस डॉक्टर सुधीर तांबे आणि मी आम्ही दोघेही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. जोड्याला एक कार्यक्रम झाला मागच्या वर्षी, तिथेही आईंचा सन्मान सत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. कारण आईंनी संपूर्ण कुटुंबाच्या उभारणीसाठी खूप कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आमचे सुदाम एरंडे यांनी त्रिमूर्ती दुकान ज्यांचं आहे एरंडे परिवाराचं, आणि दुकान कधी उघडणार, सकाळी 7लाच उघडणार. सगळ्या गोष्टी मिळणार तिथं आम्हाला, म्हणजे तिथं कुठलंही दुकान उघडं नसतं, तेव्हाच एरंडे परिवाराचं दुकान हे उघडं असतात. गेल्या 25 वर्षापासून ते दुकान आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आईसुद्धा त्या दुकानामध्ये बसणार. त्याचप्रमाणे आमची हेमलता बसणार, कधी आमची मीनाक्षीताई बसणार, असं संपूर्ण परिवार ते दुकान चालवण्यासाठी आळीपाळीने बसणार आणि सकाळी लवकर उघडणार, रात्री उशिरा बंद करणार. त्यामुळे सगळ्यांना माहीत असायचं की दुकान हे नेहमी चालू आहे, सगळ्या वस्तू तिथं आपल्याला मिळत असतात. कुटुंबामध्ये मुलं खूप शिकले. खरं तर आईचं माझं खूप जवळचं नातं आहे, म्हणजे आमचं मायलेकीचंच नातं आहे. आई कुठेही भेटल्या की आई माझ्या गळ्यात पडतात, मी आईच्या गळ्यात पडते आणि खूप माया प्रेम. सत्यजित दादांनी सांगितलं की निवडणुकीच्या वेळेस डॉक्टर सुधीर तांबे हे नगर परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेस सगळ्या जे मिटिंग व्हायच्या आणि त्यावेळेस ज्या सभा व्हायच्या त्या सगळ्या तिथंच त्यांच्याच परिवाराच्या आजूबाजूला सगळ्या ओट्यांवर लोक बसायचे आणि तिथंच व्हायचे. सत्यजित खूप छोटा होता तेव्हा, त्याचे फोटोही छोटा बसलेला, आईच्या ओट्यावर बसून सत्यजित हास्य सगळे बसलेले. खूप वर्षापासून आमचं आणि या परिवाराचं असं ऋणानुबंधाचं असं नातं आहे. आईंनी खूप कष्टातनं सर्व मुलांना खूप शिकवलं आणि आज त्यांचा हा 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल खूप छान कार्यक्रम सर्व कुटुंबियांनी ठेवला. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.